शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण बनवलेला आहे. आजचा व्हिडिओ मित्रांनो आपण CapCut Pro ॲप्लिकेशनवरून बनवलेला आहे. व्हिडिओ आजचा जबरदस्त झालेलाच आहे. व्हिडिओला पटापट लाईक करून कमेंटमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवराय अशा प्रकारचा जयघोष करून टाका. सोबतच या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल आपल्या एसपी क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून मोबाईल स्टेटस एडिटिंग, रील्स एडिटिंग शिकवत असतो. सोबतच मित्रांनो आज जे पण काय मटेरियल यूज केलेलं आहे सर्व तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करू शकता. तुम्हाला जर डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा डिस्क्रिप्शनमधील व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा. त्याचबरोबर मित्रांनो आपलं आज जे काय ॲप्लिकेशन यूज केलेलं आहे ते सर्व तुम्ही आपल्या टेलिग्रामवरून घेऊ शकता. टेलिग्राम चॅनलचं नाव एसपी क्रिएशन वाईट हे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. Once more! Once more! Once more! तू है ज्ञानाचा पहाड, स्वार्थाची दहाड, काढून पुस्तकाला घर, अन्यायाचा कबाड. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला सुपर VPN ॲप्लिकेशन लागणार आहे आणि CapCut Pro ॲप्लिकेशन. तर सुपर VPN ॲप्लिकेशन प्ले स्टोरवरून डाउनलोड करायचे आणि या ठिकाणी VPNला कनेक्ट करून घ्यायचं. तर बघू शकता VPN जो आहे तो कनेक्टेड आहे. VPN कनेक्ट केल्यानंतर CapCut Pro ॲप्लिकेशन ओपन करायचं. टेम्पलेट ओपन दिसत असतील तरच तुमचा डाटा कनेक्ट आहे असं समजायचं आहे. एडिटवरती जायचं आहे, न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सगळ्यात पहिल्यानंतर तुम्हाला फोटोज ऑप्शनवरती क्लिक करून एक फोटो ॲड करून घ्यायचा जो मटेरियलमध्ये तुम्हाला दिलेला आहे आणि व्हिडिओ जे आहेत ते व्हिडिओ 4 दिलेले आहेत. तर व्हिडिओ ॲड करताना तुम्हाला काय करायचं आहे, त्या क्रमानुसार जे मी क्रम दिलेले आहे त्या क्रमानुसार ॲड करून घ्यायचं आहे. ओके, तर मी जे क्रमानुसार व्हिडिओ ॲड केलेले आहेत त्यानुसार मी व्हिडिओ इथं सिलेक्ट करतो 1 2 3 4. त्यावरती मी तुम्हाला टायटल दिलेलं आहे त्याप्रमाणे. तर ॲडवरती आपण क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला व्हिडिओ जो आहे त्या व्हिडिओमध्ये आपले सर्व फुटेज ॲड होईल. आता जस्ट तुम्ही काय करायचं, रेशो ऑप्शन सिलेक्ट करून 9:16 हा उभा रेशो आपण सिलेक्ट करायचा आहे आणि याच रेशोमध्ये सर्व व्हिडिओ वगैरे तुम्हाला दिसून जातील. जस्ट तुम्ही जो इमेज आहे त्या इमेजेसला अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. आता इमेजेस सेट केल्यानंतर व्हिडिओ जे आहे ते व्हिडिओ तुम्ही या टाईपमध्ये ॲड करून घेतलेले आहेत. आता मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, ॲड ऑडिओवरती क्लिक करून साऊंडवरती क्लिक करायचं आहे. साऊंडवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या फाईलमध्ये जे मी साऊंड तुम्हाला दिलेलं आहे तर ते साऊंड तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे. तर सॉन्ग जे आहे ते आपण ॲड करून घेतलेलं आहे. सॉन्ग ॲड केल्यानंतर बघू शकता या टाईपमध्ये दिसेल. तर थोडंसं आपल्याला हा इमेजेस आणखीन आपल्याला पुढं सरकवून घ्यावं लागेल. त्यानंतर जे आहे ते एंडपर्यंत आपल्याला प्रॉपररित्या जे आहे ते सेट होईल. ओके, तर आता याआधी काय करायचं, आपल्याला थोडंसं झूम करायचं आहे आणि ऑडिओवरती आपल्याला बीट द्यायचे. आता बीट देताना पहिला 1 सेकंद आहे, त्याच्या अलीकडेच आपल्याला एक बीट आहे तर इथे 27 सेकंद आहे, म्हणजे 27 फ्रेम आणि इथं 28 फ्रेमला बरोबर आपल्याला एक बीट द्यायचे. ॲड बीटवरती क्लिक करून त्यानंतर परत पुढं जायचं आहे. 2 सेकंदाच्या जवळ 2 सेकंद आणि 16 फ्रेम जे आहे तिथं आपल्याला यायचं आहे आणि तिथं आल्यानंतर ऑडिओवरती क्लिक करून ॲड बीट करून घ्यायचं आहे. बीट ॲड केल्यानंतर परत पुढं जायचं आहे 4 सेकंदावरती बरोबर आणि बरोबर 4 सेकंद आणि 4 फ्रेमवरती म्हणजे 5 फ्रेमच्या अलीकडे एक बीट द्यायचे. ॲड बीट केलेलं आहे. आता मित्रांनो इथंपर्यंतच आपल्याला हा बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचा आहे. तर हे बॅकग्राऊंड ॲड केल्यानंतर आता जस्ट काय करायचं आहे, जे ऑडिओ आहेत ते ऑडिओ व्यवस्थितरित्या म्हणजे आपले व्हिडिओ वगैरे सेट झालेत का बघायचे. आणि या ठिकाणी सगळ्यात पहिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की जे आपण ॲड केलेलं सुरुवातीला बॅकग्राऊंड आहे त्यावरती टेक्स्ट ॲड करायचे. तर टेक्स्टवरती मी क्लिक करतो, ॲड टेक्स्टमध्ये जायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टेक्स्ट ॲड करायचं आहे, कमिंग सून. तर कमिंग सून इफेक्ट म्हणजे टेक्स्ट जो आहे तो मी ॲड करून घेतो. या टाईपमध्ये तो टेक्स्ट आपण दोन्ही बोल्डमध्ये करायचे. त्यानंतर फॉन्टवरती आल्यानंतर इथं तुम्ही क्वालिटी हा फॉन्ट जो आहे तो सिलेक्ट करा. दोन्ही सिलेक्ट करून नंतर आपण फॉन्ट सिलेक्ट करूया. तर फॉन्ट बघू शकता अशा प्रकारे दिसून जाईल. तुमच्या हिशोबानुसार तुम्ही झूम इन झूम आउट करू शकता याला. जस्ट त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बघू शकता इथं स्प्लिट ऑप्शन भेटेल तर स्प्लिट करायचं आहे. त्यानंतर पुढं जाऊन पुढे एक स्प्लिट करायचं आहे आणि एंडला जो एंडचा आहे तो वाढवायचा आहे इथंपर्यंत. आणि याला देखील आपण जे आहे ते इफेक्टमध्ये जायचं आहे. फॉन्टवरती क्लिक करून आपल्याला याचा फॉन्ट जो आहे तो थोडासा चेंज करायचा आहे. तर बेगर्स हा फॉन्ट आपल्याला ॲड करायचा आहे आणि यातील टेक्स्ट जे पण काय आहे ते टेक्स्ट आपण इथून संपूर्ण एरेज करायचं आहे आणि इथे टेक्स्ट लिहायचं आहे शिवजयंती. ओके, शिवजयंती लिहिलेलं आहे मी. तर शिवजयंती लिहिल्यानंतर बघू शकता स्पेलिंग वगैरे आपण प्रॉपर जे आहे ते देऊया, शिवजयंती. तर स्पेलिंग टाईप केलेलं आहे मी आणि याला देखील आपण या टाईपमध्ये झूम करून घ्यायचं आहे टेक्स्टला.
त्यानंतर दुसरा जो कमिंग सून आहे त्यावरती क्लिक करायचं आहे ॲड स्टाईलमध्ये जाऊन आणि इथं तुम्ही टाईप करायचं आहे 19 फेब. ठीक आहे, 19 फेब लिहायचं आहे आणि 2K24. ठीक आहे, म्हणजे 2024. तर या टाईपमध्ये लिहायचं आहे आणि याला थोडंसं स्टाईलमध्ये जायचं आहे तुम्ही आणि कलर जो पण याचा आहे स्टाईलमध्ये गेल्यानंतर कलर भेटेलच. कलर इथून तुम्ही याचा ऑरेंज कलर करायचा, थोडासा ऑरेंज आणि ब्ल्यू टाईप कलर असायला पाहिजे, म्हणजे प्रॉपर इफेक्ट आपला दिसेल. आणि त्यानंतर पुढचा जो आहे त्याला देखील स्टाईलवरती जायचं आहे आणि इथून देखील याला देखील सेम जो आपण मागच्या ह्याला दिलेला आहे तोच इथं कलर द्यायचा आहे. थोडासा येलो झालेला आहे तर इथं थोडासा बकवा करून घ्यायचा आपण. तर बघू शकता आणि स्टार्टला जो आहे त्याला थोडासा आपण झूम करूया. स्टाईलमध्ये जायचं आहे आणि इथून तुम्ही ग्लो इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे आणि याला थोडासा ग्लो द्यायचा आहे आणि ग्लो पण याचा देताना तुम्ही ऑरेंज कलरचा ग्लो द्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे ऑरेंज कलरचा ग्लो दिल्यानंतर टेक्स्ट दिसून जाईल. इंटेन्सिटी थोडीशी वाढवू शकता तुमच्या हिशोबानुसार. आता याला आपण क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती गेल्यानंतर इन ॲनिमेशन जे पहिलं आहे ते आपण ब्लरी ग्लो हे इन ॲनिमेशन द्यायचं. ओके, अशा प्रकारे दिसेल. दुसरं जे आहे 19 फेब्रुवारी त्याला आपण ॲनिमेशनवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती गेल्यानंतर थोडंसं खाली जायचं आहे. ओके, थोडंसं खाली गेल्यानंतर इथे तुम्हाला इलेक्ट्रिक लाईटिंग 2 हा इफेक्ट दिसेल तर तो लास्टपर्यंत ॲड करायचा आहे. आणि जी 3 नंबरची लेअर आहे शिवजयंती त्याला इन ॲनिमेशन म्हणजे ॲनिमेशनमध्ये जाऊन इन सिलेक्ट करायचं आहे आणि इनमध्ये जाऊन लेझर कट हा इफेक्ट बघायला भेटेल. आता लेझर कट वगैरे मित्रांनो हे तुम्हाला कॅपकट प्रो ॲप्लिकेशनमध्ये बघायला भेटतील इफेक्ट. तर कॅपकट प्रो ॲप्लिकेशन तुम्ही आपल्या टेलिग्रामवरून घेऊ शकता. आता 1 नंबरच्या व्हिडिओ लेअरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं अर्जेस्टवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, अर्जेस्टवरती क्लिक केल्यानंतर ॲटो अर्जेस्टवरती क्लिक करायचं आहे आणि अप्लाय टू ऑलवरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून ॲडजस्टमेंट जे आहे ते ॲटो होईल. आणि यावरती यायचं आहे पहिल्या लेअरवरती आणि त्यानंतर अर्जेस्टवरती क्लिक करून ऑटो अर्जेस्ट बंद करायचं आहे, फक्त पहिल्याचंच बंद करायचं. ओके, आता हे तुमच्या लेअर थोड्याशा कलर ग्रेडिंग झालेले आहेत. यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती जायचं आहे. पहिल्याला तुम्ही इन ॲनिमेशन द्यायचं म्हणजे चारीला इन ॲनिमेशनच द्यायचं आहे. तर पहिल्यावरती क्लिक केल्यानंतर ॲनिमेशन ओपन होतील. ॲनिमेशन ओपन झाल्यानंतर पुढं स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर आपल्याला इफेक्ट अप्लाय करायचे यावरती रॉक हॉरिझॉन्टल. ओके, तिथं रॉक व्हर्टिकल आहे तर इथं रॉक हॉरिझॉन्टल आपल्याला कुठं बघायला भेटतो आहे, इथं आहे. तर हा सिलेक्ट करायचा आहे आणि पूर्ण करून घ्यायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. दुसऱ्या लेअरवरती क्लिक केल्यानंतर यात देखील ॲनिमेशन सिलेक्ट करायचं आहे आपण आणि रॉक हॉरिझॉन्टल आपण आधी ॲड केला होता. आता आपण रॉक व्हर्टिकली सिलेक्ट करून याला देखील फुल करायचं आहे. त्यानंतर 3 नंबरची लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि ट्रुबियन्स इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल तर तो ॲड करून याची टाईम ड्युरेशन 0.6 सेकंद करायचे. लास्टचा सिलेक्ट करायचा आहे, इन ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि यात तुम्हाला झूम 1 हा इफेक्ट बघायला भेटेल तर तो ॲड करायचा आहे आणि राईट क्लिक करायचं आहे. व्हिडिओ मित्रांनो कम्प्लिटली तुमचा रेडी झालेला आहे. आता हा व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी शेअर ऑप्शनवरती क्लिक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटा पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.